सर्वांना जय हरी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. निरूपण चाललंय आपलं. निरूपणासाठी घेतलेला अभंग. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, हा भाग चौथा आहे. 3 भागापर्यंत सर्व भाग अपलोड केलेले आहेत. आणि तिसऱ्या भागामध्ये कीर्तन म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, अन्न न सेवावे किंवा तेथे न सेविजे अन्न किंवा तेथे अन्न न सेवावे, या सर्वांचा अर्थ मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितला की ब्रह्मरसाची प्राप्ती, ब्रह्मरस मिळाला, ब्रह्मरस मिळाला. महाराज सांगतात बरं का, जगद्गुरु तुकोबाराय सांगते समोरच्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर दिलेलं जगद्गुरु तुकोबारायानं उत्तर की कीर्तन म्हणजे काय ते सुरुवात केली तिथनं सांगायला. त्या अगोदरचे 2-3 भाग बघा. आपण आलेलो आहे माझ्या मते अभंगाचं पहिलं चरण आपण सोडवलेलं आहे, परंतु इथं समोर बसलेल्या व्यक्तीला शंका उत्पन्न झाली बरं का. की काय शंका उत्पन्न झाली तर महाराज हा ब्रह्मरस, एक मिनिट, हा ब्रह्मरस कसा घ्यायचा, किती वेळ घ्यायचा आणि कुठल्या भावनेने समोरच्याला द्यायचा आणि आपणही स्वतः प्राशन करायचं. कारण आपण हा रस, ब्रह्मरस जो देतोय, येणे विना जीवा सुख नोहे, आपुलाची एक देव करून घ्यावा. ब्रह्मरसाची प्राप्ती ज्या वेळेला होते ना, लक्षात ठेवा. तुम्ही बघा, जेव्हा अंगामध्ये हा रस संचारतो ना, मी मागे बोलून गेलो होतो की त्या 2-2.5 तासामध्ये या ब्रह्मरसामुळे पूर्ण तन ब्रह्मरूप होतं. तनाचं भान राहत नाही, म्हणजे बेधुंद झालेल्या माणसासारखं ध्यानात आलं का तुमच्या. म्हणून मी मागे सांगितलं होतं, ब्रह्मरस पिऊनच मला काढलंय. आलं का लक्षात. त्याच्याशिवाय माझ्या अंगी ब्रह्मरस अन्नाशिवाय, नीट लक्ष द्या, अन्नाशिवाय घेतलेला कोणताही पदार्थ की जो विदेह अवस्था करतो, आणि कीर्तनकाराची आणि श्रोत्यांची जेथे कीर्तन करावे असं कीर्तन करावं की ब्रह्मरसाशिवाय दुसरं कशाचंही सेवन करू नये. आणि तो रस सेवन केला की लक्षात ठेवा, आमचे वारकरी तिथून आळंदीपासून, देहूपासून नाचत उड्या हाणत, हे काय आहे. आणि अन्नाशिवाय कोणताही घेतलेला पदार्थ, रस, लक्षात ठेवायचं, ह्याला इंग्लिशमध्ये ड्रग्ज असं म्हणतात. लक्षात आलं तुमच्या. अंगी ब्रह्मरस ठसवल्यानंतर भान राहत नाही, बेभान होतो माणूस. जशी ड्रग्ज घेतल्यानंतर मनुष्याची अवस्था होते, त्याला देहाचं भान राहत नाही, परंतु ते हानिकारक आहे. तो सकाळी उतरतो, आलं का लक्षात. तो पिताना तोंड वाईट करावं लागतं, खाताना तोंड वाईट करावं लागतं, परंतु हा
ब्रह्मरस मी मनाचं नाही सांगत. कसा प्राशन करायचा? काड्याच्या स्वरूपात. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. काढा आहे हा, काढा, अन्न नव्हे. लक्षात आलं का तुमच्या? हा काढा आहे. मग कोणतंही औषध जे असतं ते औषध केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये ड्रग्ज. कीर्तनकारांनो नीट समजून घ्या, वाचन ठेवा. आलं का लक्षात? उगं अर्धवट बुद्धीनी काहीही वेड्यासारख्या कमेंट्स करू नका बरं का. अहो जे कीर्तन करतात, जे गायनाचार्य आहेत, जे भगवंताची भक्ती करतात, आता किती उदाहरणं सांगू पुराणातली तुम्हाला. एकदाच फक्त नामामृत. लक्षात ठेवा, ब्रह्मरस कशाला म्हणायचं आहे? नामामृत. पत्ते ना पुढं ब्रह्मरस घेई काढा, येणे पिडा वारेल, येणे पिडा वारेल. भैरवी आहे, मिश्र भैरवी. सर्व प्रकारची पीडा नाहीशी होईल कायमची. लक्षात आलं का? दुसरा रस आहे, दुसरं केमिस्ट्री मधलं ड्रग्ज आहे. कशासाठी घेतो आपण? त्याने दुखणं, त्या गोळीला, कुठल्याही केमिकल्सला, कुठल्याही काड्याला इंग्लिशमध्ये ड्रग्ज म्हणतात. असा पदार्थ की जो बेधुंद करतो, असा पदार्थ की जो शारीरिक वेदना कमी करतो, नवी नवे दुःखाचा विसर पाडतो, दुःख नाहीस करतो. आणि हा जो काढा संत तुकोबाराय जो काढा सांगते, यांनी तात्पुरता गुण नाही, ह्यांनी जेने पूर्ण आयुष्याची पीडा जी आहे तुझी वारेल, वारणे म्हणजे निघून जाणे, कायम स्वरूपी निघून जाणे. फक्त एकच पत्ते आहे बरं का. पत्ते जे महत्वाचं आहे. पत्यनाम विठोबाचे. पत्यनाम औषध सांगतोय, पण ह्या औषधाला पथ्य कोणतं आहे? विठोबाच्या नामाचं. याचा अर्थ काय आहे तो पहा. लक्षणार्थ काय आहे की मी करतोय, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. अहंकार गेला समोरच्याचाही आणि आपण कीर्तनकारांचाही. तो गेला तरच पिडावा आहे. येते लक्षात तुमच्या? हे पथ्य सांगितलं. कशाचं पथ्य सांगितलं? विठोबाचं नाम. म्हणून नामदेवराय म्हणतात तीर्थ विठ्ठल. पाहतो अभंग सर्व 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 हे पथ्य पाळून जर काढा जसा घेतो तशा पद्धतीनं जर काढा घेतला, हो नामामृत एकदाच फक्त घेतलं, राक्षसापोटी भक्ताचा जन्म झाला, भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. एकदाच घेतलं, कथा सर्वांना माहित आहे. येते का लक्षात? ते नामामृत घेऊन पुढचं सांगत बसत नाही. दोघे जण एकत्रित आले आणि त्या संयोगातून, संबंधातून जगद्गुरु तुकोबारायांचा अगोदरचा अवतार. आता हे तर सर्वांना माहीतच आहे. नामदेवांचा अवतार, राहिलेले अभंग, शतकोटी अभंगामधलं जे राहिलेलं अभंग आहेत, साधारण 4000च्या अभंग, अभंग कधीही भंग न पावणारे असे ते अमृत. बरं का? मुद्दे लक्षात ठेवा. उगं काहीतरी कुठल्या तरी अभंगाचा अर्थ कसा तरी घेऊन
मी पुन्हा पुन्हा सांगतो, दासी नव्हे सब जन की काशी हो. भाव अक्षरांच्या गाठी देण्यात आलं. आणि त्या अक्षरामध्ये कोणता भाव आहे तो अभंग सांगताना अशा पद्धतीनं हा अभंग वेगवेगळ्या प्रकारे कालचा शब्द आज न बोलता 1 महिना चालतो. 1 महिना देण्यात आलं का तुझं? 1 महिना अभंग चालतो. फक्त तिथे भाव पाहिजे. सर्व देणारा तो उभे आहे, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आपण निमित्त आहे हो. का उग ज्ञानाचा अहंकार गाजवताय? कशासाठी गाजवताय? नका असं करू, प्लीज नका असं करू. जे तुम्ही आहात तेच मी आहे. उपदेश ज्या वेळेला असाधारण व्यक्तीला हा उपदेश केला तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात आल्या, ह्या गोष्टी लक्षात आल्या बरं का. आणि मग त्यांना सांगितलं. काय सांगितलं? अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. अभंग पुढे पाहतो. निष्काम भक्तीने, निष्काम वृत्ती ठेवून, थोडक्यात साधं सोपं एका शब्दात मी सांगतो. निष्काम वृत्ती ठेवून फळाची अपेक्षा न करता जेथे कीर्तन करावे. आलं का लक्षात? फळ देणारा तो आहे, हे सर्वांनीच लक्षात ठेवायचं. आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थितरित्या प्रामाणिकपणे मला एवढंच मिळालं पाहिजे आहे. मी काल बोलून गेलो अगोदर की पाकिटाबद्दल सांगणार. त्याची कृपा जी मिळणार आहे ती त्याच्या कृपेनं मिळणार आहे. आलं का लक्षात? मग ते समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलं, महाराज तुम्हीच लिहिले. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. असं कसं काय दुई आरती बोलताय राव महाराज? बरं का, महाराजांनी अगोदरचं प्रमाण दिलं रे. फटगाड वाचाल्या का तुझा संसार गेला पुका. एकनाथ महाराजांचं बारूड आहे. फटगाड वाचाल्या का तुझा संसार गेला फुका. संसार जन्म मरण याला संसार. ते बघा प्रमाण बघा. ज्या वेळेला सत्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी कीर्तन करायचं, हे शॉर्ट बट स्वीट मी तुम्हाला सांगायला लागलो, अगदी शॉर्ट करून सांगायला लागलो. 1 तास 1.5 तासामध्ये सर्व अभंग मला कसा सोडवता येईल याचा मी विचार करतो. दृष्टांत, पुरावे, प्रमाण भरपूर द्यावे लागतात. फक्त आपणाला ती येत नाहीत किंवा आपण ती वाचत नाही. अरे 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 जगद्गुरु तू खूप बरा आहे. म्हणजे तू जन्माला आलास, चूक झाली, आणि आत्तापर्यंत त्यांनी भारुडामध्ये वर्णन केलंय. फटगाड वाचाल्या का तुझा संसार गेला फुका. खटपट करता नीट लक्ष द्या. खटपट करता गेला सारा वेळ. राम नाम मुखी घेता तुझी बसली दात खीळ. बघा तुम्ही ती अभंग बघा. आणि सांगणारे सांगून गेले हो. लक्षात आलं का तुमचं? 12-16 मुले झाली, त्यांना झाले नातू. आता 12 काय आहेत आणि 16 काय आहेत? आलं का लक्षात? की बघा जे जगली. मी फक्त एकनाथ महाराजांचं बारूड सांगतो. ती कमेंट्समध्ये तुम्ही उत्तर द्या मला. 12-16 मुले झाली, त्यांना झाले नातू. आणि अतिशय महत्वाचं पुढचं चरण आहे. द्रव्य होते ते सरून गेले कमरेवरती हातू. द्रव्य येतं का लक्षात? म्हणजे पुण्य सामुग्री. मनुष्य देहाला आला, अरे चुकून आला रे, वायपट घालवला सर्व जन्म तुझा. ब्रह्मानंद ब्रह्मरस सेवन न करता
हा वायपट गेला. लक्षात आलं का? पण अलीकडे काय चालू आहे? काय चालू आहे? हेच चालू आहे. हेच चालू आहे. हे अभंगाचं दुसरं आणि तिसरं चरण आहे बरं का. दुसऱ्या चरणामध्ये असं सांगितलंय, बुका लावूनही वाळा. आलं का लक्षात? असे जे कीर्तनकार आहेत त्यांच्या भाळ म्हणजे कपाळ बघा. द्रव्य घेती देती तेही नरका जाती तुका म्हणे. घेणारा बिन देणारा आहे. मग बुका लावणारा बुका लावतोय, ज्याला लावतोय तो लावून घेतोय. लक्षात आलं का तुमच्या? हे कीर्तनात बुका लावू नये, हार घालू नये, हेही अर्थ होत नाही. तिथं काहीतरी बावळट सारखं सांगू नका. ध्यानात आलं का तुमच्या? तिथं नारदाची ती गादीवर उभा राहिलेली, जी नारदाची गादी आहे ना, त्याच्यासाठी तो हार असतो. ध्यानात आलं? आणि बुका त्याच्यासाठी असतो. उगा कीर्तनकारांना बुका लावू नये, कीर्तनकारांना हार घालू नये, चुकीचं काहीतरी सांगू नका हो. अभ्यास करा त्याचा. तुका म्हणे अभ्यास. तो अभंग बघा. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञान अमृत ब्रह्मरस सेवन करायचं म्हटल्यानंतर ते आवश्यक आहे. बुका लावू नये बाळा. ते म्हणतात, काय म्हणतात? द्रव्य 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 अर्थाने काही वेगवेगळ्या पद्धतीनं द्रव्य, त्याला इंग्लिशमध्ये मॅटर असं म्हणतात. अलग अलग. द्रव नाही, द्रव्य वेगळं, द्रव वेगळं, द्राव्य वेगळं, द्रावक वेगळं आणि द्रावण वेगळं. द्रवर्ण किती शब्द सांगू मी? द्रव्य म्हणजे पदार्थ, साधा सोपा मराठीचा अर्थ. आणि इथं द्रव्य कशाला म्हणलेलं आहे? जे संचित झालेलं आहे त्याला द्रव्य म्हटलं. आणि ते सरतं हो. आपल्या कर्तृत्व कर्मामुळं भोगल तसं ते काय होतं? द्रव्य होते ते सरून गेले कमरेवरती हातू. शेवटी हात कुठं बांधले जातात? तुमच्यात कुठं बांधतात? आमच्यात तर अशी खाली मड्याबरोबर कमरेला जुळवून बांधले जातात. आणि सरळ होईना वाकडे असे असतील तर छातीवर ठेवतात. आणि असं म्हणलंय, फट गाढवाच्या लेका तुझा संसार गेला फुका. बघा, आनंदी आनंद कीर्तन करत असताना होतं कीर्तन, आपोआप होतं. लक्षात ठेवा. तिथं कुणी सांगायची आवश्यकता नाही. पुढचा अर्थ मी त्या द्रव्याचा सांगतो. एक सांगितला पुण्य पदार्थ सांगितला, आलं का लक्षात? तिसरा अर्थ सांगतो द्रव्याचा, घेती देती. बघा, बुक्का लावू नये बाळा. आलं का लक्षात? कुणाच्या कपाळाला बुक्का लावू बी नाही, म्हणजे देऊ बी नाही, आणि त्याच्याकडून लावून घेऊ बी नाही. देती घेती, द्रव्य देती घेती तेही नरका जाती. कारण तुला पुण्य देतो, आणि पुण्य देतो म्हणून असं कोणतरी काय करेल? तुला द्रव्य, पुढचा अर्थ सांगतो, विभूती. द्रव्य म्हणजे काय? विभूती म्हणतात. असं कोणतरी गंडा दोरा बांधेल. ध्यानात आलं का? तर असे गंडा दोरा बांधणारे, असे विभूती देणारे, भस्म देणारे, कल्याण करतो म्हणून सांगणारे, पुण्य होईल म्हणून सांगणारे, अशांना माळ घालायची बी नाही. आणि त्यांच्याकडून माळ म्हटलंय हो इथं, हार नाही म्हटलं. तुम्ही काहीतरी कसं काय सांगता मला हेच विशेष वाटतं. तिथं त्यामध्ये पाहणा, माळ घालू नये गळा. बुक्का लावू नये बाळा. लक्षात आलं का तुमच्या? माळ घालू नये गळा. विभूती देऊन हे सांगतील तुम्हाला, हे देतील
आणि घेतील, परंतु असला उद्योग ब्रह्मरसाच्या प्राप्तीशिवाय जर असला उद्योग तुमच्याकडून होत असेल, म्हणजे कीर्तनकारांकडून बी होत असेल आणि श्रोत्यांकडूनही होत असेल, तर घेती देती तेही नरका जाती. तुका म्हणे, मी नाही म्हणे, तुका म्हणे. हे महत्वाचं आहे तिथे. तुम्हाला आणखीन वाटायचं मनाचं काय बोलायला लागला, याला आधार आहे. तुम्हाला ज्यांना शंका येते त्यांनी हां मला वेळ नसतो, मी वेळ काढून परमार्थ संसारात बरं का राहूनच परमार्थ आहे माझा. पर संसार शिवलेला नाही, येते लक्षात तुमच्या. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं आचरण असं होतं. किती प्रमाणात देऊ याला. म्हणून महाराज म्हणतात आम्हासी संसार काही न करे. संसार संसार काय घेऊन बसलाय. माऊली तर म्हणतात अवघाची संसार म्हणता का नाही, सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन. आणि पुढं आनंदे भरीन तीही लोका, आनंदे भरीन तीही लोका, जाईन ग मायतया पंढरपुरा. सर्व सार ते 3 अक्षरांचा मंत्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. का दुसरी अक्षरं म्हटली जात नाहीत कीर्तनामध्ये? मध्ये काय म्हटलं जातं? विठ्ठल 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 विठ्ठल. 3च अक्षर. आता मोठा इतिहास आहे, नाही सांगत बसत. प्रत्येक अक्षर तिन्हीचा संगम आहे, लक्षात ठेवा. तिन्हीचा संगम आहे म्हणजे हा वारकरी संप्रदाय तो तिन्हीच्या संगमातूनच तयार झालेला आहे. येते का? त्रिवेणी संगम झाला इथं. नाथ संप्रदाय परंपरा, ज्ञानेश्वर माऊली, दत्त संप्रदाय, एकनाथ महाराज, एकनाथ आणि चैतन्य संप्रदाय, चैतन्य राघव चैतन्य, केशव चैतन्य, अभंग सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. स्वप्नामध्ये हा फार मोठा इतिहास आहे, लक्षात ठेवा. मी गुरूंचं नाव विचारलं होतं, ते गुरूंचं नाव तुम्हाला सांगता आलं नाही, ह्याचं मला वाईट वाटलं. इतकं आपण अडाणी आहोत. कमेंट्स घाणेरड्या करायला मात्र वेळ आहे, आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाही आपल्याकडे. याच्यावरूनच कळतं की आपण कोणत्या थरामध्ये व्यक्ती आहात हे लक्षात आलं. कुणाला बुका लावायचा बी नाही, कुणाकडून बुका लावून बी घ्यायचा नाही, कुणाला पुण्य होईल बी म्हणायचं नाही. अरे मी ते घोड्यावर आलोय, त्या घोड्याला चारा टाक. 3रं चरण हे कट्टा वृषभासी दाना, तृण मागू नये जना. ज्याच्यावर बसून आलायस त्याला घरूनच. आता इथं फार विस्तृत आहे होय, परंतु तुम्हाला शब्दशः बस झालं, एवढं भरपूर झालं. एवढं जरी भरपूर पेललं याच्यावर एक दिवस जातो. तट्टा म्हणजे काय, वृषभ म्हणजे काय, येतं का लक्षात? तिथं ते शब्दच का घेतले, दुसरे काय शब्द घेतले नाहीत, काय कारण आहे त्याचं? मी सांगितलं ना, 1 महिना चालतो हा अभंग, आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवता येतो. मी फक्त तुम्हाला एका पद्धतीनं सांगतो आणि सरळ सरळ लक्षणार्थ घेऊन सांगायला लागलो. कुणी विभूती देईल, कुणी दोरा गंडा बांधेल, तर तो दोरा बांधून बी घ्यायचा नाही आणि घ्यायचा बी नाही, आणि त्याच्या मोबदल्यात, लक्षात आलं का तुमच्या, हे तुला होईल, एखादा देतो म्हणेल म्हणून घ्यायचं, देती घेती, लक्षात ठेवा.
तेवढं लागा माझं, मी बैलगाडी चालू, तेवढं बैलाला लागा चारा टाकले, तुला पुण्य होईल, तुला पुण्य घेती देते. खूप मोठे मोठे भाग झाले. अगदी सर्वांना माझे हात जोडून विनंती, आणखीन या अभंगावरती भरपूर बोलता येतं. इथं का लक्षात तुमच्या, फक्त द्रव्याचा अर्थ तो सांगितला. द्रव्याचा अनेक अर्थ आहे. असं जर असेल तर द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग देण्यात आलं, ते प्रमाण घेऊन एक दिवस ते चालतं. एक एक अक्षर महत्वाचं असतं, हे कीर्तनकारांनी जाणावं आणि त्या पद्धतीनं कीर्तन करावं. तर माझ्या मते थोडक्यात भावार्थ मी अगदी माझ्या बुद्धीला जसं भगवंताची जशी कृपा होईल तशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मानंद मिळाल्यानंतर माझ्या वारकऱ्यांची, सर्वच वारकऱ्यांची, आपलं हे उदाहरण म्हणून देतोय, काय अवस्था होते ते मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला पुढं दाखवतो. आणि ही ब्रह्मरसाची प्राप्ती झाल्याशिवाय घडतं का तेवढं सांगा मला, फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या मते सर्वांनी व्हिडिओ पाहिला असेल. मग कोणी दिल्याने ब्रह्मरस मिळतो का? देणारा आला म्हणजे घेणारा आला. अहो, ब्रह्मरस हा देताच येत नाही. ध्यानात आलं का तुमच्या? ब्रह्मरस हा आपोआप निर्माण होतो. पाणी जसं आपोआप उफळतं तसं ब्रह्मरस कीर्तनामध्ये निर्माण होतो. आणि मग भान सुद्धा राहत नाही त्या व्यक्तीला. आलं का लक्षात? वारकरी हजारो महाराज लोकांची उदाहरणं तुम्हाला देतो. कीर्तनामध्ये आपण काय करतोय काय नाही याचं सुद्धा भान नसतं. नव्हे नव्हे आपल्या घरचे समोर बसलेत याचं सुद्धा भान राहत नाही तिथे. ब्रह्मरूप अवस्था झालेली असते. कमीत कमी तेवढा 2 तास तरी. आणि असे कीर्तनकार निर्माण व्हावेत. आहेत भरपूर, आलं का लक्षात? परंतु आपणाला कीर्तनकार नको आहेत. कीर्तन नको आहे आपणाला. आपणाला नर्तकी पाहिजे आहे. कीर्तनात नर्तकी झालेली आपणाला पाहिजे. समाजाला बी अलीकडचं तेच पाहिजे. तर छोटासा अतिशय, आता हा भाग मोठा होतोय तर खूप शॉर्टली मी सांगत, अगदी गडबडीमध्ये सांगून इथे अभंगाचा भावार्थ संपला बरं का. काहींना मी जरा थोडासा एवढा मोठा शाना नाही, परंतु कीर्तनात कोणत्या चाली कुठे म्हणायच्या हेही कळलं पाहिजे गायन करणाऱ्यांना. आलं का लक्षात? तुम्ही भैरवीची चाल जर सुरुवातीला लावत असाल, माल कंस जर सुरुवातीला घेत असाल, जसं कीर्तन पुढे पुढे जाईल तसं लक्षात ठेवा कुठला राग कुठे म्हणावा ह्यालाही शास्त्र आहे. कोणत्या वेळेस कोणता राग कोणत्या अभंगात काय चालू आहे, त्या अभंगाच्या चरणाला कोणती चाल लावावी. भैरवी तर म्हणतात सर्वच, शेवटी तोडी आहे, अहिर भैरव आहे, ललत आहे. आलं का लक्षात? किती राग सांगू मी तुम्हाला. एवढे राग आहेत ते सांगता सांगता तुम्हाला माझा राग येईल. ध्यानात आलं का तुमच्या? ही वस्तुस्थिती सांगतोय. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे द्रव्य घेती तुका म्हणे द्रव्य घेती तुम्ही रंगवू शकता. आमचा आता वयोमानानुसार आवाज नाही. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही
नरका जाती देती हे नरका जाती जेथे कीर्तन करावे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे खूप वरती चढवता येते, खूप इंटरेस्टिंग, देहभान सगळं हरपून जातं बघ. आपापल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या चालावं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, आपण सर्वांच्या चरणी अर्पण करतो. एकदा संतांचं ज्यांनी यामध्ये एक ज्ञानामृत मला दिलं त्यांचं एकदा मोठ्यांदा भजन बघा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम म्हणावं. आणि जे कळस झाले लक्षात ठेव. मी पाठीमागं बोलून गेलो. पाया गणपती बाप्पा मोरया, एक हात खाली एक हात माथ्यावरती. बाकीचे सर्व संत मध्ये आले. तुकाराम 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 तुकाराम. किती महत्वाचा शब्द आहे ना. बघूया पुढे. तू का राम तू का राम तू का राम तू का राम. हे तत्व अनंत कालापासून चालत आलंय, आणखीन चालतंय. आणि हे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत चालणार आहे. आणि कीर्तनातून आपणाला हेच घ्यायचं आहे असं जगद्गुरू तुकोबाराय आपल्या नावातून सुद्धा उपदेश करतात. हो, याच्यापेक्षा काय जास्त सांगावं. सांगा. झालेली सेवा अर्पण करतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय किले कुरी वेडी वाकुरी रक्षमापराध महारावतू हा नाही विचारिला अधिकार रक्षमापराध महारावतू तुका म्हणे ज्ञानेश्वरा रक्षमापराध महारावतू मी सिद्ध. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.